हे जे कोणी मास्टर माइंड आहेत ते फडणवीस यांच्याच मंत्रिमंडळात असल्याचं म्हणताय. नाही दंगलीचे मोठ्या दंगलीचे मास्टर माइंड हे नेहमी सरकारमध्येच असतात. सरकार कोणाचं आहे? तुम्ही जेव्हा देशद्रोहाचे गुन्हे दाखल करताय आणि काही लोकांवरच्या घरांवरती बुलडोजर फिरवताय, त्याने भडकाऊ वक्तव्य केली किंवा त्यांच्यावर दंगल भडकली, पण दंगलीची ठिणगी ज्यांनी टाकली ते तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत ना. तुम्ही जर निष्पक्ष राज्यकर्ते असाल, तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव सांगत असाल, तर छत्रपतींनी प्रजेला त्रास देणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनाही सोडलं नाही आणि सहकाऱ्यांनाही सोडलं नाही. उगा शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका. तुम्ही तुमच्याच मंत्रिमंडळातले लोक आहेत जे कायदा सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत. कायदा सुव्यवस्थेला आव्हान म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान आहे. हे देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे. नुसतं चिखल उडवायच्या विरोधकांवरती आणि छाछूगिरी करायची, आय रिपीट छाछूगिरी, बरं का, त्याला राज्यकरण म्हणत नाहीत. ठीक आहे, आज तुमच्याकडे सत्ता आहे, बहुमत फार चंचल असतं. मी वारंवार नेहमी सांगतो, बहुमत हे फार चंचल असतं. कधी सरकेल इकडे तिकडे, तेव्हा मग तुम्हाला कळेल आपण काय चुका केल्या. 5 वर्ष काही संधी नाही आता असं कोण म्हणतं? मी फार सकारात्मक माणूस. हो. मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे. शेवटचा मालुसर आहे. कळलं ना? साहेब, मी फार सकारात्मक आहे. साहेब, कुणाल ठाकरेंच्या त्याच्या सोबतचे फोटो काल विरोधकांनी दाखवले. कोणाचे? माझे? आणि हो, आहेत ना. हो. मी काय नाकारतो का? आपल्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जवळीक त्यांचा आहे असाही आरोप आहे. मग त्यांच्या लोकांचे फोटो काढणं दाखवले. कुणाल कामरा हा अनेक वर्ष, त्याच्याने अनेक वर्ष, आता कुठे? कुणाल कामरा या क्षेत्रात नवीन आला तेव्हापासून त्यांनी काँग्रेस पक्षावर सुद्धा त्या काळातल्या मनमोहन सिंग असतील किंवा सोनिया गांधी असतील, त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारचे शो केलेले आहेत. आणि त्यांच्या शो ना तो जे काल हॅबिटेट नावाचं जो हे आहे ते काल तोडलं, बरं का. तिथे मी अनेकदा गेलेलो आहे. मी जातो अशा शो ना. मी अभिव्यक्ती स्वतः, माझ्यावर टीका करतात ना हे लोक सगळे, मी तीही सहन करतो. काल त्यांचा तो स्टुडिओ किंवा त्यांचं ते एक व्यासपीठ तोडलं, अनधिकृत वगैरे दाखवून. इतक्या वर्षानं तुम्हाला तुमच्यावर टीका केल्यावर साक्षात्कार झाला का की ती जी वास्तू आहे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर काम केलेलं आहे हे तुम्हाला काल समजलं? तरुण कलाकारांचे एक व्यासपीठ तुम्ही तोडलं. लक्षात घ्या, तुम्ही कुणाल कामरावरती कायदेशीर कारवाई करू शकत होता, काहीच हरकत नव्हती करायला. पण यालाच औरंगजेबाची वृत्ती म्हणतात. औरंगजेबानं मंदिरं तोडली, तुम्ही लोकशाहीचं मंदिर तोडलं काल. आणि जर तुम्हाला अनधिकृत बांधकामात तोडायचे असतील तर बुलडोझर मलबार फिरवा. सर्व मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये 100% बेकायदेशीर कामं, एक्सटेन्शनची कामं झालेली आहेत. आणि महापालिकेच्या परवानग्या न घेता अगदी वर्षा बंगल्यापासून महापालिकेने निरीक्षण करावं. हा, सगळे सरकारी अधिकारी असतील, मंत्री असतील, प्रत्येकाच्या घरात मागे पुढे आतमध्ये हे त्या स्टुडिओप्रमाणे त्यांच्यापेक्षा मोठी कामं अनधिकृतपणे झालेली आहेत. कायद्याचं तुम्ही पालन करणारे लोक आहात ना, मग कायदा सगळ्यांसाठी सारखा ठेवा. कुणाल कामरा म्हटलेला आहे की मी काही चुकीचं केलेलं नाहीये, त्यामुळे मी माफी मागणार नाही. त्यांनी काहीच चुकीचं केलेलं नाही. रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं, चोराला चोर म्हणणं, लफंग्याला लफंगा म्हणणं, हा काय देशद्रोह असतो का? असतो का? नाही ना. आपण औरंगजेबाला तेच म्हणतो ना. आपण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्यांनी बेईमानी केली त्यांना आपण बेईमानच म्हणतो ना. काय नवीन तुम्ही शब्दकोश निर्माण केला असेल महाराष्ट्रात या लोकांनी, तर तो नवीन शब्दकोश समोर आणावा. शब्द रत्नाकर नवीन त्यांनी निर्माण केला असेल तर तो शब्द रत्नाकर प्रसिद्ध करावा, त्यांनी करावा ना. आम्ही तो स्वीकारू.